तर आज आपण बघणार आहोत दुकानातल्या पॅकेटमधल्या ताकापासून कढी कशी बनवायची। काही वेळा काय होतं, दुकानातलं पॅकेटमधलं ताक आपण आणतो तर त्याची कढी फाटून जाते। तर बघा, इथं मी अर्धा लिटर एवढं ताक घेतलेलं आहे। त्यामध्ये पोहे खाण्याचा 1.5 चमचा इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर जास्त आंबट कढी आवडत नसेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा बेसन पीठ जे आहे ते ॲड करू शकता। आणि इथं बघा, या पद्धतीने बेसन पीठ आणि ताकाला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये अर्धा ग्लासला कमी, म्हणजे आपला जो चहा प्यायचा कप असतो तो 1 कप पाणी एवढं अर्धा लिटर ताकामध्ये टाकायचं। आणि जर तुम्ही 1 लिटर घेतलं तर थोडं जास्त पाणी टाकायचं। इथं जे आहे ते पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये 1 पळी इतकं तेल टाकलं। तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। इथं थोडे हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि दगडफूल फोडणीसाठी घेतलेला आहे मी। तर सगळ्यात आधी जिरं मोहरीची फोडणी आपण देऊन घेऊया आणि मग त्यानंतर जे आहे आपण दगडफूल टाकायचं आणि लसूण टाकायचा। लसूण चांगला परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरचीला पण चांगलं परतू द्यायचं आणि मग नंतर लास्टला कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता जर आधी टाकला तर त्याचा जो आहे तो जळून जातो आणि त्याचा वास कढीमध्ये छान येत नाही। इथं बघा, आता झाल्यावरती ताक टाकून द्यायचं। ताक जे आपण बेसन पीठ मिक्स केलं होतं ते ताक हिच्यात टाकायचं कढीमध्ये। आता बघा, याला उकळी येईल तोपर्यंत हलवत राहायचं। मी इथं तुम्हाला खूप जोरात हलवताना दिसत असेल, पण मी व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड केला आहे म्हणून तसं दिसतं आहे। थोडं स्लो हलवायचं। आता बघा, कढीला उकळी येते आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची। जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण नाही ठेवायची, मीडियम ठेवायची। आणि मग एकदा का उकळी आली की लो करून द्यायची। तर बघा, आता इथे उकळी आली आहे कढीला। आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो करते। आता बघा, आपण चेक करूया कढी फुटली की नाही। तर फुटली नाही कढी। तर बघा, कधी कधी काय होतं ना की जर अमूलचं ताक भेटतं बघा पॅकेटमध्ये, ते जर आणलं तर कढी फुटण्याची शक्यता जास्त असते। पण जसं की कात्रज आणि गोविंद हे 2 ताक जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे असतात, ते जर आणले तर कढी फुटत नाही विशेषतः। आणि बघा, आता इथं लास्टला जी आहे ना ते मीठ टाकायचं। कधी पण उकळी यायच्या आधी मीठ नाही टाकायचं, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता जास्त असते। आता बघा, मीठ टाकल्यावरती जे आहे 2-3 मिनिटं शिजू द्यायचं कढीला आणि मग आपली कढी तयार आहे।